म्हणजे लोक मला सांगायचे, अरे दादा आहे ना, चला बा हे गाणं ऐकायला मिळेल. मग लोक त्यावेळेस माझ्या हॉटेलमध्ये चहा प्यायला ये, वडा खायला ये, असं म्हणजे इतकं प्रोफेशन म्हणून तुम्ही उतरला नाही. तेव्हा प्रोफेशन नाही. मी पहिली 10 वर्ष तर आहे ना, मी मला हाऊस म्हणून गायचो लोकांकडे, आणि लोक मला बोलवायचे गायला, की जिथं खरंच रिक्वायरमेंट असेल किशोर कुमारांच्या गाण्याची. तर मग मी माझं हॉटेल सोडून संध्याकाळी 6-6:30 जायचं. आणि मग नाही, मग माझी त्यावेळेला अशी भावना होती ना, आपण काय याच्यासाठी स्पेशल कष्ट केले नाहीयेत, म्हणजे गुरुकडे जाऊन शिकलो नाहीये ही कला, तर आपण काय मानधन घेणार आणि कशाचं मानधन घेणार? हे आपण किशोर कुमारांनी गायलेली गाणी गातोय, असं मानधन काय घेणार? आपला काय संबंध? मग मला घरनं तुम्ही फ्री मध्ये केलं 10 वर्ष फुकट. आई ग. हा. सरगम, मेलोडी मेकर्स हे जे ऑर्केस्ट्रा होते ना, त्यांनी त्या एका दशकापर्यंत अनेक कलाकारांना रोजगार दिला. आणि त्यानंतर मला हे सांगायचं, 2004 मध्ये 5-6 गीतो का सफर हा ब्रँड ओपन झाला. आणि त्या ब्रँड मध्ये तो ब्रँड चालवणारा व्यक्ती हे जितेंद्र बुरुक आहेत. त्यांचा स्वतःचा तो बँड होता आणि तो ब्रँड झाला. नदिया की धारा है अब के सावन में जी डरे, रिमझिम तन पे पानी गिरे, मन में लगे आग सी. नमस्कार. समा जोशी प्रस्तुत मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप सादर करत आहोत चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3. आणि आज आपण ज्यांच्याशी मोकळ्या गप्पा मारणार आहोत ते आपल्या सर्वांचे, हिंदुस्थानाचे, महाराष्ट्राचे आणि पुणेकरांचे लाडके सुप्रसिद्ध गायक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व, आमच्या सर्वांचे गुरु आणि आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांचं गाणं सुरू झालं आणि तो आवाज आला तर असं वाटतं किशोरदांचा आवाज येतोय, किशोरदा गात आहेत. आणि किशोरदांचा खरंच आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. ते आपल्यासोबत आहेत आदरणीय श्री जितेंद्र लक्ष्मण बुरुक. दादा, तुमचं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. सुरुवात आपण, मला असं वाटतं, जीवन के दिन छोटे सही हम भी बड़े दिल वाले, कल की हमें फुर्सत कहाँ, सोचे जो हम मत वाले, सोचे जो हम मत वाले. फारच मोकळा गप्पामध्ये मला बोलणं दिग्विजय, थँक्यू, आभारी आहे मी सर. आणि ह्या अशा मोकळ्या गप्पा, खरंच मोकळ्या गप्पा होणार आहेत. मला असं वाटतं पुढच्या 2-2.5 तास जे काय आपण बोलू त्याच्यात मला आता जस्ट पिक्चर क्लिअर व्हायला लागलं की काय होईल. आणि एक मला आवडलं काय की कॅमेऱ्याकडे बघून बोलायचं नाहीये, त्यामुळे एकदम मस्त. म्हणजे कसं माहिती का सर, एक आपण गंमत असतो की आपण कुठल्या आपल्या घरातल्या व्यक्तीला भेटायला जातो का, समजा तुम्ही तुमच्या मुलीला भेटायला जाता का जावयाला भेटायला जाता, तर तिथे गेल्यानंतर कसं निखळ बोलणं होतं ना, मनात येतं. आणि असं जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर आपण हे करत राहिलो तर आपण जसे आत्ता खरे वागतोय तसं खरं वागायला शिकूयात, खरं बोलता येतं आणि आर्टिफिशियलपणा नसावं, म्हणून हे असं कॅन्डिडेट. एकदम मस्त, छान वाटलं मला. सर, मी प्रश्न नाही विचारणार आहे, कारण माझ्याकडे तुम्ही उत्तरं देता फक्त. कधीच मला असं वाटलं की जितेंद्र बुरुक सरांना कोणी प्रश्न विचारला, कारण प्रश्न विचारायची गरजच येत नाही, त्यांच्याकडे उत्तरं असतात, म्हणजे सगळ्या गोष्टीचा हल असतो. सर, तुम्ही आत्ताचे गाणं गायलं, नेमकं हा गाण्याचा का संगीताचा हा जो वारसा आहे हा नेमका आला कुठून तुमच्याकडून? गाणं ऍक्च्युली मी कुठं शिकलो नाहीये, पण मला परमेश्वर अक्षरशः आई शप्पथ सांगतो, मला माझ्या आईकडनं, माझं खेडेगाव वेल्हे तालुक्यातलं माझं गाव कोंडावळे, सिंहगडाच्या पायथ्याशी, नाही, तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी, सॉरी. तर तिथे माझं प्रॉपर गाव, मूळ गाव. माझ्या आई वडिलांचा जन्म तिथला. मी ऍक्च्युली जन्म पुण्यात झाला, पण माझी आई जात्यावरती जी गाणी आपण गायची ना, ओव्या वगैरे म्हणा, किंवा ती खूप भारी गायची गाणी, आणि तो गळा तिच्याकडं होता परमेश्वर कृपेने. मग तो अनुवंशिकतेनुसार माझ्याकडे आला असं मी मानतो, आणि तसंच येते. कारण मला कुठं सुरांचा, ताराचा, हार्मोनियम वगैरे काही वाजवत येत नाही, काही नाही. पण मी ऐकून लहानपणापासून ते गाण्याचा संस्कार म्हणतात ना, तसं लहानपणापासून ऐकत आलोय गाणं. शाळेत असल्यापासून गाणी ऐकत आलोय. रेडिओ होता त्यावेळी, नंतर कॅसेट आल्या, मग आता सीडीज वगैरे, असं ते सगळं वाढत गेलं असं. पण ते माझ्या आईकडनं मला ते आलं, आणि
ते आपण लग्नात हळदीला वगैरे हा, हा. गाणं, तर ती आमची आई खूप छान म्हणायची गाणं. हो. हा. आणि म्हणजे पण तसं बघायला गेलं तुम्ही जे वेल्हे म्हणजे गाव म्हटलात तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी, हा. म्हणजे तुमचे वडील शेतकरी, हो, शेतकरी. माझी शेती आहे अजून वेल्ल्याला. म्हणजे वडील आमच्याकडे इंद्रणी तांदूळ होतो अजून. हो, हो, आम्हाला नक्की तुला दाखवून पाठवतो द्या. नक्की नक्की. या वर्षी जाता येईल, भारी हो, आहे. पण म्हणजे वडील व्यवसायिक प्रॉपर शेतकरी. शेतकरी. हो, वडील शेतकरी होते. पण कालांतराने 60 वर्षापूर्वी, 65 वर्षापूर्वी माझा जन्म व्हायच्या आधी पुण्यात ते ज्यावेळेला आले इथे, हम्म. ते मंडईत त्यांनी खूप कष्ट केले वडिलांनी माझ्या. म्हणजे आजचे जे काही मी दिवस बघतो ना, माझ्या आई वडिलांच्या कष्टामुळे बघतोय. कारण काय माहितीये का, त्यांनी आल्यात पहिली मंडईत पुण्यात हमाली गेली. हमाली म्हणजे लिंबाचे हारे उचलणे, पाट्या उचलणे, असे 5 वर्ष हमाली गेली. नंतर म्हणजे आता हे सांगायचं म्हणजे तो एक असं वाटतं मला सांगावं, की लोकांना असं वाटतं की यार नाही जितनर गुरु किंवा असं मस्त आहे सगळं काय. पण एक बॅकग्राऊंड मला असं वाटतं तुझ्या ज्या मोकळ्या गप्पामधनं सांगावं असं मला असं वाटतं, की खूप कष्ट केले त्यांनी. आणि मग नंतर एका भांड्याच्या बफिंगच्या कारखान्यात कामाला होते. मग हळूहळू मग रसाचं गोराळ एक चालू केलं त्यांनी. सिजनेबल असतं ते हा, रसाचं रसाचं गोराळ. हा, मग त्या एका घोराळावरती आमची त्या काळी 5 घोराळ गेली वडिलांनी 15 वर्षात. हा, आणि सगळे आमच्या गावाकडची लोक असायचे, प्रामाणिकपणे सगळे काम करायचे. हे 6 महिने करतात त्यावेळेला सीझन टीमवर्क. आणि शेतीची कामं त्यावेळेला नसतात जनरली. आता फेब्रुवारी मार्च नंतर शेतीची कामं आमच्याकडे सगळं पावसावरची शेती. बरोबर आहे. मग ते काम नसल्यावर माणसंही मिळायची आणि मग 5-6 महिने व्यवसाय करायचा. असं ते करता करता मग ते वडिलांनी हळूहळू प्रोग्रेस केला तो. आणि वडील आमचे म्हणजे सांगायला आनंद वाटेल मला, की वडील आमच्या गावचे वेल्ल्याचे 15 गावचे सरपंच होते. अरे बाप. सलग 3 टर्म म्हणजे 15 वर्ष. हा, अशिक्षित म्हणजे अंगठा बहादूर, सही पण येत नव्हती. माझ्या मोठ्या बहिणीने त्यांना सही शिकवली. ते ज्या वेळेला सरपंच झाले त्यावेळेला सही शिकवली. हा, म्हणजे अशा काळातनं काळातनं पुढं जात 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 मला 4 बहिणी आणि मग मी एकुलता एक. असं शेवटी मी असं सगळं त्या काळी. आणि त्यावेळेला माणसं पण प्रामाणिकपणे काम करायची, मिळायची, असं होतं ते. नाही, पण म्हणजे किती मोठी गोष्ट आहे की अशा पद्धतीचे संस्कार आणि हे त्यांच्या घरातले वाईब्स हे जितेंद्र बुरुक सरांपर्यंत आले आणि त्याच्यातनं जितेंद्र बुरुक घडले. मला सांगा, आत्ता तुम्ही इतकं सुरुवातीला दादा छान गाणं गायलं, म्हणजे असं वाटत होतं की ऐकत राहावं. तो लूप आहे, म्हणजे तुम्ही गाणं शिकला नाही पण तो लूप आहे. किशोरदांची गाणी प्रवास कसा निघून जातो का आपण त्या डेस्टिनेशनवर पोहोचतो, पण त्यांची गाणी आपल्याला तो प्रवास घडवत असतात. लहानपणी तुमच्या वडिलांना असं कधी वाटलं का की अरे तुम्ही गाताय, तुम्ही म्हणता की, तेव्हा असं त्यांनी काही सांगितलं नाही रे दिग्विजय, त्यांनी कधी म्हणजे कष्टच केलं आयुष्यभर. त्यांनी पण तुम्ही त्यांना एंटरटेन नाही. त्यांना माझं बॅड लक की ज्यावेळेला मी BMCC मध्ये आमच्या FYSY TY 3 वर्ष आमच्या कॉलेजला लाईट एंडिंग सिंगिंगमध्ये फर्ग्युसन कॉलेजला इनसिंग कॉम्पिटिशन व्हायची. त्याला 3 वर्ष आमच्या कॉलेजला फर्स्ट प्राइज होतं. म्हणजे वडील त्यावेळेला लकीली नाही येऊ शकले फर्ग्युसन कॉलेजला. त्यावेळेला 10-15 हजार लोक फर्ग्युसनच्या ग्राउंडवर सगळ्या कॉलेजचे पार्टिसिपेट करणारी मुलं असायची. पण नंतर कालांतराने वडील एक्सपायर झाले. नंतर माझी आई गेली आधी, मग वडील गेले. पण ते समोर त्यांना नाही ऐकायला मिळलं गाणं कधी. फक्त पण त्यांना त्या काळी मी ज्यावेळेला डॉक्टर सुहास पाटकर म्हणून जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा व्यावसायिक व्यासपीठ दिलं, लोक सांगायचे त्यांनी मला बऱ्याचशा कार्यक्रमात दिलं पाहिलं. ते मला सांगितलं, अरे तुमचा दादा मुलगा काय गातो म्हणे. हो, तर त्यांना काय कॅज्युअली त्यांना त्या कलेचं हेच नाही ना. अरे लहानपणापासून त्यांनी कष्टच केले. बेसिकली बहुतेक त्यांनी जे म्हणजे ही खूप पेरेंटिंगची खूप मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत दादा इथे जितके लोक येऊन गेलेत ह्या सगळ्यांचं उत्तर हेच आहे, कारण आई वडिलांना. पण मला त्यांना काय दोष किंवा असं नाही, कारण नाही काळाची गरजच होती ती. किंवा एकुलता एक मुलगा आहे, त्यांनी आपलं व्यवसाय करावा. लॉकडाऊन मध्ये कळालं ना, जे पेरेंट्स म्हणतात ते बरोबर बोलतात. बरोबर. हो, मग 4 पैसे पदराचे असेल ना. मला वडिलांची अजून एक म्हण आठ आई माझ्या, पाठबळ आणि गाठबळ ह्या 2 गोष्टी आयुष्यात खूप महत्वाच्या असतात. आई ग. हा, आणि ते खरे आता सुद्धा आणि इथनं पुढच्या काळात तर ते 100% ही मन लागू होणार आहे. पाठबळ आणि गाठबळ या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याशिवाय काही परत. पण म्हणजे कॉलेज तुमचं BMCC मध्ये झालं आणि तेव्हा तुम्ही गायचा. पण मग त्यावेळेस आफ्टर कॉलेज तुम्ही प्रोफेशन
म्हणून गायन चूज केलं का तुम्ही? नाही तुमचा जो नाही व्यवसाय नाही, हा ते हा रसाचं गुऱ्हाळ म्हणजे गुरळ, तुमचं तसं बघायला गेलं तर म्हणजे सीझन त्यावेळेला मार्च एप्रिल मे 3 महिने. आणि बहिणी तर रसाच्या गुऱ्हाळ बसू शकत नाही नसेल. नाही मग ते सगळं हा सगळा डोलारा सांभाळला कसा? सांभाळला. त्यावेळेला काय झालं, मी कॉलेज जेव्हा झालं त्यानंतर वडिलांनी जिथं हॉटेल गुराळ होतं आमचं तिथं हॉटेल व्यवसाय चालू केला, म्हणजे लॉंग टर्म साठी. की आता कुठे होतं हॉटेल? म्हणजे कॉर्पोरेशनच्या इथे एक हॉटेल आहे आणि एक सिटी पोस्ट पाशी होतं पूर्वी. हा, मग तिथं हॉटेल चालू केलं, हॉटेल जोगेश्वरी नावाने. हॉटेल जोगेश्वरी, हा जोगेश्वर. आपली पुण्यातली ग्रामदेवता हो हो तांबडी हो, जोगेश्वरी. हो. आणि मी तिथंच राहायचो पवळण चौकात आधी. अच्छा. तर त्यामुळे ते हॉटेल हॉटेल व्यवसाय मग. आणि लकीली म्हणजे तुम्हाला सांगतो मी परमेश्वराचे आभार मानले किंवा आई वडिलांचे, की हॉटेलवर बसल्यावर मला गाणीच ऐकायला मिळायची रे सारखी. हा, त्यावेळेला कॅसेटचा जमाना होता आणि फुल कॅसेट लावून मस्त. किशोरदांची? का कुठलंही मला सगळी. म्हणजे तुला दिग्विजय सांगतो, किशोर कुमारांची गाणी तर मी ऐकतोच नो डाऊट. नवीन नवीन रोज शिकायला मिळतं. पण मी इतर गाणी सुद्धा खूप ऐकत असतो, म्हणजे हेमंत कुमार, मन्नाडे, लता मंगेशकर, आशा भोसले, शमशेर तुमचे या बेगम. सगळ्यांवरती एवढे मोठे हा, मोठे अरे कार्यक्रम मी खूप पुण्यात ऐकलेत, ऐकत असतो म्हणजे ऑलवेज काय ना काहीतरी. त्यावेळेला कॅसेट लावून आणि आपले काउंटरवर बसायचं मस्त. शाहिद मालिया, धवल चांदोडकर या इंटरव्ह्यूला येऊन गेले आणि आज तुम्ही तेच बोलतायत की बी अ गुड लिस्नर, आणि जो ऐकतो तो घडतो असं मला वाटतं. आणि खरंय. तुम्ही तुमच्यावरती ते संस्कार वडिलांपासून ते झाले. मग तुम्ही ते दुकानावर म्हणजे तुमच्या हॉटेलवर बसायचं. हो, म्हणजे compulsory. मी सांगाल मला असं वाटतं की हसू येतं मला. नाही, नाही, म्हणजे बोला. लोक मला सांगायचे, अरे दादा आहे ना, चला बा हे गाणं ऐकायला मिळेल. मग लोक त्यावेळेस माझ्या हॉटेलवरती चहा प्यायला ये, अरे वडा वा, खायला ये, वा. असं म्हणजे पण इतकं. प्रोफेशन म्हणून तुम्ही उतरला नाही, नव्हता? तेव्हा प्रोफेशन नाही. मी पहिली फक्त 10 वर्ष तर आहे ना, मी मला हाऊस म्हणून गायचो लोकांकडे आणि लोक मला बोलवायचे गायला. म्हणजे हाऊस म्हणून म्हणजे हाऊस म्हणजे की नाही, प्रोग्राम असेल समजा उद्या दिग्विजय जोशी ऑर्गनायझर असेल त्या काळी, हा, त्या काळात. ठराविक 4-3-4 लोक चांगले ऑर्गनायझर तेव्हा होते. कोण कोण होते? सरगम म्युझिकल नाईट्स होतं, त्यानंतर खूप लोक होते आता मेलडी म्हणजे. मेकर्स होतं. हा, तर मग त्यांनी मला बोलवायचे गायला की जिथं खरंच रिक्वायरमेंट असेल किशोर कुमारांच्या गाण्याची. तर मग मी माझं हॉटेल सोडून संध्याकाळी 6-6:30 जायचं, मॅनेजरच्या ताब्यात घालला द्यायचा, कर तुला काय करायचे ते. पण आणि तेव्हा मग त्याचं काही मानधन नाही, मग वगैरे? नाही त्यावेळेला माझी त्यावेळेला अशी भावना होती ना की अरे आपण काय याच्यासाठी स्पेशल कष्ट केले नाहीयेत, कुठला गुरु म्हणजे गुरुकडे जाऊन शिकलो नाहीये ही कला, तर आपण काय मानधन घेणार आणि कशाचं मानधन घेणार. हे आपण किशोर कुमारांनी गायलेली गाणी गातोय, याचं मानधन काय घेणार, आपला काय संबंध. पण मग कधी पण ते त्याचं असं झालं कालांतराने लोक सांगायला लागले, अरे तू असेल तर आम्ही ह्याला कार्यक्रम देतोय, म्हणजे दिग्विजयला शो ऑर्गनायझर आहे. हा, तर तो तर मग तुम्हाला हे कार्यक्रम मला मिळाला. नंतर कळायला लागलं कालांतराने हळूहळू. पण मग मग तसे मला किती घरनं वर्ष तुम्ही फ्री मध्ये केलं? 10 वर्ष फुकट? एकही तेव्हा रुपया. लग्न झालं होतं तुमचं? तुम्ही त्याला पर्सनल आपला ही इंटरव्ह्यू झाले की त्यांची नावही सांगा नाही 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 की कोणाकडं. तुमचं लग्न झालं होतं तेव्हा? नाही, लग्न माझं 91ला झालं. 91 साली? 91ला झालं. पण मग ही कधीची कुठल्या ते कुठल्या वर्षापासून? 91 ते साधारणतः 2003 पर्यंत. फुकट? हा, फुकट. नाही मला नाही त्याच्यात 1 मिनिट, महिन्यातनं किती कार्यक्रम व्हायचे तुमचे? नाही त्यावेळेला एवढा फ्लो नव्हता एक गाण्याचा. अंदाज साधारणतः महिन्यात 3-4? 4 ते 5 जर महिन्याला 5 म्हणजे 60 कार्यक्रम वर्षाला. वर्षाचे 60 कार्यक्रम गुणिले 10, 600 कार्यक्रम आपण आसपास 500 धरूया. दर 500. बरं चला 500 धरूयात आपण, आणि गुणिले चला आपण 200 रुपये धरू. हो, त्या काळी तेवढे 1,00,000 रुपये बाप. त्या काळी. मग ते घरातले 91 पासून. नाही, त्यामुळे मग घरी शिव्या खायचो ना मी. अरे हो, हो, मग शिव्या म्हणजे शिव्या की म्हणजे बाबा काय तुझं काय चाललंय, आपलं काय हॉटेल धंदा आहे, आपण आणि कशा काय करता आले. करतो? हा, पण पण मला आवड होती रे, मी खूप शिव्या खायचो. वहिनींची साथ होती ना? ती म्हणते की गाव म्हणजे साथ होतीच. त्याच्याशिवाय इथपर्यंत म्हणजे जे काय आहे आता मी इथपर्यंत, म्हणजे मी काय अगदी काय टॉपला नाहीये, पण जे काय आहे त्यात मी समाधानी आहे. मस्त. मला काय कुठं. तुम्ही आणि वहिनी कुठे भेटलात? नाही, माझं अरेंज मॅरेज आहे. arrange marriage आहे, पण म्हणजे- संगमनेर. अच्छा, वहिनींचं माझी सासूरवाडी सासूरवाडी संगमनेर. संगमनेरची. तिचा एक भाऊ पुण्यात लॉ कॉलेजला शिकवला होता. माझे मित्र बरेचसे लॉ कॉलेज होते. मग अशी आमची ओळख झाली. माझी 91ला आई गेली, 90ला आई गेली, 7 मार्च 90. आणि मग 91 5 मार्चला 5 फेब्रुवारीला लग्न झालं माझं. अच्छा. मग ते असं ते
आमचं लग्न झालं. मग तिच्यानंतर हळूहळू गात होतोच मी हॉटेलवर बसल्या बसल्या. ते आवड लोक बोलवायची. तुमचे फायनान्शियल सगळे व्यवस्थित होते ना तेव्हा? हा त्यावेळेला Income व्यवस्थित- बऱ्यापैकी म्हणजे परमेश्वर कृपेने. नाही, कारण तेव्हा- काय आहे, मी हे का विचारतोय, कारण काय आहे सर, कलाकार असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. देवाचे आशीर्वाद आहेत, परमेश्वराचे हो. आशीर्वाद आहेत. पण फक्त कला क्षेत्रावरती काही होत नाही. नाही नाही आताही तुम्हाला माहितीये लॉकडाऊन आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. हो, बेकार. म्हणजे तो तेव्हा काळ तुमचं- आठवला तरी आत्ता अंगावर हो. काटा येतो. म्हणजे काय जोड परिस्थिती व्यवसाय आहे. होता तुमचा, हो. म्हणजे नाही माझं हॉटेल होतच ना. दोन्ही हॉटेल्स होते. दोन्ही हॉटेल होती, कॉर्पोरेशन तिथं घेणं ते. आणि म्हणून मी माझ्या डोक्यात हे थिंकिंग होतं की यार आपण काय याच्या आधी कष्ट करत नाहीये, कुठं हार्मोनियम घेऊन रियाज करत नाहीये कोण, तर आपण याचे काय पैसे, कोणाला पैसे सांगायचे कधी. मग नंतर जेव्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की कालांतराने मग घरनाही लोक, काही मित्र म्हणायचे अरे का व्यवसाय करायला पाहिजे तू, भले 5 रुपये मिळू देत तुला, हो, पण ते 5 रुपये कशाला सोडतो तू, मानधन आहे ना. कोणाला मिळतं का, असं कोण देतं का काढून कोणाला, असे नाही. त्यावेळेला घरातले म्हणायचे. मग हळूहळू मग कमर्शियल चालू केलं. असं झालं बाबा. 2003ला. हा 3 ते 4. आणि मला ऍक्च्युली मी आतापर्यंत 4 ऑगस्ट 2009ला ज्या वेळेला जगातला मी म्हणतो पहिला शो केला तो किशोर कुमार यांच्या 80 गाण्यांचा. हो. त्यांचा 80वा वाढदिवस होता. 80वा वाढदिवस, सलग 80 गाणी गायली. जयंती होती त्यांची. 75 कलाकार होते. आणि तेव्हापासून तो दिवस माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. आजपर्यंत 4 ऑगस्ट 2009 नो तो आजच्या विश्वविक्रमच होता. दिवसापर्यंत मी अजून समाधानी आहे. कुठेही मागं वळून पाहिलं की यायला उगीच या फील्डमध्ये आलो. असं हॉटेल व्यवसाय कालांतराने मी तुम्ही हँड आला ओव्हर नाही, केलं. तुम्हाला बोलवलं गेलं या फील्ड मध्ये, ती परमेश्वराची मी इच्छा. तसंही असेल, मी तेच त्यांना मानतो ना. परमेश्वराशिवाय गुरुशिवाय काय होऊ शकत नाही. आणि प्रत्येकाने म्हणजे मी तर म्हणतो सगळ्या कलाकार असेल, म्हणजे गायक असेल, वादक असेल, चित्रकार असेल, साहित्यिक असेल, तो आहेच आहे शेवटी. आहे. विश्वास ठेवायला पाहिजे त्याच्यावर. आणि तुम्ही श्रद्धेने करता. हो 2004 मला हे सांगायचंय, तुम्ही जसं सांगितलं 10 वर्ष जितेंद्र बुरुकांनी 1 रुपया न घेता, असंच समजूयात. आणि त्यांनी किती सुंदर बोलले ते, की मला सर तुमचं ही गोष्ट खूप आवडली, की अरे आपण काय, म्हणजे आपण काय कशासाठी घ्यावे. बरोबर आहे, काय सांगणार हा दिग्विजय. thought मी बरोबर आहे ना. म्हणजे कुठल्या गुरुकडे जाऊन बसला हार्मोनियम घेऊन वाजवला, हा मला सा शिकवा, रे शिकवा, बरोबर आहे ना. हा. आणि माझी आवड आहे, पॅशन आहे रे. मला गायचं होतं. म्हणजे शानपणा करून नाही गायचं की मी गाडी गातो, नाही. मला गायचंय. माझ्या परमेश्वराने गाळा दिलाय. माझी आई गायची आणि लोकांना आवडते. सगळ्यात महत्वाचं ते माझं शानपणा करून मला वाटेल ते नव्हतं का, आवडते आवडतं आणि म्हणून मी हवं गात असं होतो मी. हा लोकांना आवडत होतं ते. आणि त्या काळी किशोर कुमारांची गाणी गाणं म्हणजे अजून सुद्धा ती गाणी, त्यांची गाणी गाणं मी अजूनही प्रयत्न करतोय. तुला सांगतो काय इतकी गाणी आहेत ना किशोरदादांची. अरे म्हणजे मी म्हणलं काय काय तो परमेश्वरच आहे होतो. म्हणजे हे लोक, म्हणजे मी तुला सांगतो दिग्विजय, म्हणजे मी ह्या 19व्या शतकात जन्म घेतलेली लोकांना खरंच म्हणजे परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. दैवी ताकद आहे. कारण इतके दैवी माणसं भेटलीत ना. भीमसेन जोशी, जसराजजी, मालणी राजूरकर, किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, संगीतकार, अरे नौशादजी, प्यारेलालजी, हे सगळे काय ग्रेट लोक आहेत. अरे तू सांग, यांनी जर संगीत दिलं नसतं किंवा चित्रकारांनी चित्र काढलं नसतं कुठलं तरी, रवी परांजपे सारखा आर्टिस्टनी जर समजा एक सुंदर चित्र काढलं आहे. आमच्या एका मित्राच्या घरात त्यांनी एक वारीचं चित्र काढलेलं आहे, विजय शेणकर म्हणून. अरे ते तू चित्राला त्या 40 वर्ष झाले असतील चित्राला, पेंटिंगला त्या. ते असं भिंतीवर लावलेलं त्यांनी. तो असं वाटतं की ते अक्षय आपल्या समोरनं ती पालखी चालली, जिवंतपणा. हे परमेश्वराने हे जेव्हा दुसरं कोण आपल्यासारखा करू शकतो का. मग पण हेच तुमच्यातले, तुमच्या वडिलांचे, तुमच्या आईचे, म्हणजे तुम्ही सांगितलं त्या जात्यावरती जेव्हा तुमच्या आई मातोश्री ते जेव्हा ते गायच्या, तर त्याच्यात एक दैवी ताकद होती आणि बहुतांश ती तुमच्याकडे आली. आणि तुमच्या आई वडिलांचे तर आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत आणि कायमच राहणार. 2004 मध्ये मी ह्या प्रश्नाकडे वळून येतो. तुमच्या आधीच्या काळात जेव्हा तुम्ही सुरुवात केली 10 वर्ष, त्याच्या आधी मेलोडी मेकर्स, अशोक कुमार सर, सरगम, सुबोध चांदवडकरांचा सरगम ऑर्केस्ट्रा, आणि अजून 2 महेश कुमार होते, महेश कुमार अँड बाबला ऑर्केस्ट्रा होता. मुंबईची त्यावेळेला ऑर्केस्ट्रा पुण्यात. म्हणजे दिग्विजय तुला सांगतो, पेपरला ऍड आली त्या दिवशी हाऊसफुल व्हायचा कार्यक्रम. कोणाचे असू देता, म्हणजे हे आपल्या पुण्यातले तर दिग्गज होते सगळे स्टॉलवर्ड्स. 2-3 पण मुंबईतले सुद्धा अहमदाबाद वरनं ते महेश कनोडियावरती जे खासदार होते, पण त्यांचे महेश कुमार पार्टी. पुण्यामध्ये तुमच्याकडे, तुम्ही जसं म्हटलं ना की तुमच्या आई वडिलांचे तुमच्यावरती आशीर्वाद आहेत आणि संस्कार आहेत,
कारण तुम्ही अन्नपूर्णेची फार उपासना करता. कारण हॉटेल म्हणजे हो. खाऊ घालणे मनापासून. रेटही फार तुमचे त्या काळात मी एकदा आलो तुमच्या हॉटेलवरती, खूप नॉर्मल रेट्स आहेत. तर मला तुम्हाला सांगायचं तुमच्यावरती खूप आशीर्वाद आहेत. का ते सांगतो. सरगम, मेलडी मेकर्स हे जे ऑर्केस्ट्रा होते ना, त्यांनी त्या एका दशकापर्यंत अनेक कलाकारांना रोजगार दिला. आणि त्यानंतर मला हे सांगायचं 2004 मध्ये 5-6 गीतो का सफर नावाचा एक ब्रँड ओपन झाला. ब्रँड फार खूप कमी गोष्ट नाही, आता त्याला ब्रँड म्हणता येईल. त्या काळी जस्ट नाही, पण गीतो का सफर हा ब्रँड ओपन झाला. आणि त्या ब्रँडमध्ये तो ब्रँड चालवणारा व्यक्ती हे जितेंद्र बुरुक आहेत. त्यांचा स्वतःचा तो बँड होता आणि तो ब्रँड झाला. मला आठवतं सर, टचवूड असं बोलावं नाही, पण अनेक कलावंतांचे छत घर त्या गीतो का सफरमुळे झालेली आहेत. नाही बरोबर रे, आहे. ते आहे ना? देणाऱ्यावरती आणि बसलाय. कष्ट नाही म्हणजे, नाही, पण नाही. सर तुम्ही जर ते चालूच केलं नसतं, नाही, मी फक्त नसतो तर solo माझ्या singer- जागेवर दुसरा कोणतरी आला हो असता. बरोबर आहे ना. पण पण तो आता परमेश्वराने ती मला माझ्या खांद्यावरती धुरा दिली. एक्झॅक्टली ते करतोय. सर. थँक्यू. असं काहीतरी वेगळं करणं हे तुमचं म्हणजे जसं तुम्ही रेकॉर्ड केले. किशोर कुमारांच्या जयंतीला तो एक रेकॉर्ड झाला. तुम्ही सकाळपासून ते रात्री किती गाणी टोटल सर? तसे रेकॉर्ड झालेत. म्हणजे रेकॉर्ड नाही, मी रेकॉर्डसाठी नाही कधीच करत. हे सुद्धा रेकॉर्डसाठी नाही करत. तुम्ही करता मग रेकॉर्ड होतात. पहिलं 80 गाणी, नंतर पहिली 80 गाणी. 89 गाणी 89 किशोर कुमारांच्या वाढदिवसाला. नंतर हिंदी चित्रपट सृष्टीला 100 वर्ष 100 झाली. वर्ष झाले. 2013 साली. त्यावेळेला 100 चित्रपटातली 100 गायकांनी गायलेली 100 गाणी असा तो युनिक कार्यक्रम होता. 175 कलाकार होते त्या कार्यक्रमात पुण्यातले. तुमच्या घरचे असे कधी नमस्कार करतात? नाही, घरचे काय नाही. अरे आपणच वरच्याला करायचा. मला तो वरचा एक आयडिया देत राहतो की असं कर तसं कर. मला एक असं एक फार असा गमतीशीर प्रश्न विचारायचा आहे. सगळ्या नवरा बायकोंमध्ये वादविवाद होतात आणि बायकोच जिंकते हे विधी लिखित आहे. हे तिने जिंकायला पाहिजे. तिने जिंकलं पाहिजे. मला सांगा की असेच मजेशीर तुमच्यात आणि तुमच्या सौभाग्यवतींमध्ये जर वाद झाले तर तुम्ही कसं त्यांना मनवता? गाणं म्हणून मनवता का कसं कसं कसं? नाही, गाणं तर म्हणतोच, पण असं अरे आता येताना झालंय सकाळी. अरे आता ह्या कार्यक्रमाची तयारी चालली आहे आणि आता 2 दिवस झालं माझी सगळी धावपळ झाली. आता मी सकाळी आता नाश्ता करताना ती समोरून शेजारी बसते. आता माझं लक्षच नाही, माझी फोनाफोनी चालली. माझं बोलता बोलता फोन चालता करता ब्रेकफास्ट चाललाय आणि ती म्हणजे झाली चिडचिड की काय म्हणे मी तुमच्यासाठी ते शेजारी येऊन बसले आणि तुमचे फोनच चालू आहेत. आता तुम्ही दिवसभर नाहीये, तुमचा इथं इंटरव्ह्यूला जायचं तुम्हाला. अरे म्हटलं हो, काय आपलं प्रोजेक्ट काय चालू आहे आता म्हणलं. ते होणार राहिलं म्हणजे असं म्हटलं जाऊन दे, शांत झाली. पण मग अशा सिच्युएशनला तुम्हाला कुठलं गाणं आठवतं जरा सांगा का? असं कधी समजा असे प्रेमाचे गमतीशीर वाद झाल्यानंतर तुम्ही मग असं मग प्यार मांगा है तुम्ही से नयनकार करो, पास बैठो जरा आज तो इकरार करो, प्यार मांगा है तुम्ही से नयनकार करो, कितनी हंसी है रात दुल्हन बनी है रात, कितनी हंसी है रात दुल्हन बनी है रात, मचले हुए जज्बा बात जरा होने दो, मुझे प्यार करो, मुझे प्यार करो, प्यार मांगा है तुम्ही से नयनकार करो. क्या बात, क्या बात. असं काहीतरी गायचं छान मस्त सर. म्हणजे माझा मी समजतो माझा रियाज पण होतो आणि ती पण खुश होती. आनंदाची गोष्ट अशीच आहे की तुमच्या घरातही संगीतमय वातावरण आहे. तुमचा मुलगा अभिषेक हा उत्तम ड्रमर आहे, उत्तम परकेशन्सचा त्याचा अभ्यास आहे आणि तो देश विदेशात मोठ्या मोठ्या दिग्गज कलावंतांबरोबर काम करतो. तसा पाहायला गेला तर बुरुक सरांच्या आईंकडून वारसा जितेंद्रजींना आणि जितेंद्रजींचा वारसा अभिषेकला आणि आता ही बुरुक परिवार असाच हा वारसा पुढे नेईल याची मी नक्कीच देवाकडे प्रार्थना करतो. पण जितेंद्र हे नाव ऐकल्यानंतर आपल्याला 2 जितेंद्र आठवतात. एक म्हणजे जितेंद्र बुरुक
आणि दुसरे म्हणजे जितेंद्र कपूर. नाही, सिक्वेन्स चुकला तुझा. दोन नाव आठवतात. एक तर जितेंद्र कपूर पहिले आणि मग जितेंद्र कपूर असं तुला म्हणायला पाहिजे. हा, असं मला वाटतं. आता माझ्या शेजारी जितेंद्र आहेत म्हणून मी ह्या जितेंद्र नाही, नाही. पण जितेंद्र जर अरे तू नावानं- नाव काढलंस ना त्यांचं, तेच तू मी त्याच्याकडे इतका भारी माणूस आहे ना रे. म्हणजे हे खरंच हे का टॉप लेवलला आहेत माहितीये का. जितेंद्र कपूर पहिले, जितेंद्र बुरुक. जितेंद्रजींचा मला तुम्हाला म्हणजे तुम्ही आता बोलताय पण म्हणून मी जितेंद्र नाव काढलं. सर, प्रत्येका कलाकाराची एक इच्छा असती की ज्या कलाकारावरती त्याचं गाणं चित्रीकरण झालेलं आहे, हम्म. ज्या हा. नटावरती, ज्या अभिनेत्यावरती त्या गाण्याचं चित्रीकरण झालंय, हम्म. जे गाणं किशोरदांनी गायलंय, हम्म. आणि त्याच एवढ्या मोठ्या दिग्गज अभिनेत्यासमोर त्यांच्या समोर जाऊन बसणं आणि बसल्यानंतर जे गाणं त्यांच्यावरती चित्रीकरण झालंय ते गाणं तुम्ही त्यांच्या समोर म्हटलं, मुसाफिर हू यारो. हा. आणि ह्या मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवेलच, कारण ह्याच्या मागची एक कथा आहे. 2 मिनिटं वेळ घेतो तुमचा पण. हो, नाही काय. सकाळी ठरल्याप्रमाणे डोळे उघडतात, डोळे दिग्विजय जोशी चोळत असतो आणि सारेगम हा जो मोठा ब्रँड आहे, मोठा म्युझिक कंपनी, तर त्यांच्या फेसबुकच्या सोशल मीडियावरती जितेंद्र कपूरजी दिसतात आणि ह्या साईडला जितेंद्र बुरुक दिसतो. तो मला ती लिंक तूच पाठवलीस होती. आणि मी म्हटलं, ओ सर, बरं, खाली मिलियन्स मध्ये व्ह्यूज होते आणि सारेगम ऑफिशियल करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी ही लिंक शेअर केली होती. मी यांना फोन केला, ओ दादा, पहिल्यांदा तूच पाठवलं मला ती म्हटलं, link. ओ तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह तरी राहा, नाही म्हटलं, ना. काय करत नाही तुम्ही. ते म्हटले, तुम्ही म्हटलं काय हे असं पण असतं. म्हटलं असंच असतं, हे बघा काय झालंय. म्हटलं म्हणजे ते बागबान मधला डायलॉग नाही का, ते अमिताभ बच्चन लिहून ठेवतो आणि त्यानंतर तो 15 लाखाचा चेक, ते म्हटलं माझी पुस्तक झालं. तसं तुमचा तो जगभराने ते ऐकलं. काय किस्सा, काय 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 होतं ते जरा मला सांगा ना. ते मी मुंबईत 89 गाणी जेव्हा किशोरदांची गायची होती, हो हो. मुंबईतला माझा मित्र तो गेला बिचारा आता दिवाळीत, स्वप्नील पंडित म्हणून, मेघ अच्छा. मल्हार त्याचा बॅनर होता. हो. त्यांनी ऑर्गनाईज केला होता तो 89 गाणी. किशोर कुमारांचा वाढदिवस होता 4 ऑगस्ट तो. तर त्या कार्यक्रमात अरे म्हटलं, आमचा एक मित्र आहेत युवराज निंबाळकर म्हणून, त्यांचे ते चांगले क्लोज रिलेशन आहेत. तर त्यांना म्हटलं जितेंद्रजी येतील का. म्हटलं चला जाऊ आपण. मग आम्ही त्यांना भेटायला गेलो, इन्व्हिटेशन घ्यायला मुंबईला 4 तुम्हाला ऑगस्ट घेऊन गेले हा. मग ते म्हणले त्यांच्या बंगल्यावर गेला, बंगल्यावरती घरी ऑफिसला गेलो त्यांच्या. ऑफिसला. म्हटले क्या क्या प्रोग्राम. म्हणले सर ऐसा ऐसा मैं 89. ते असे माझ्याकडे बघायला लागले, तू कैसा गायगा 89 सॉंग्स गाणं. माझ्याकडे बघून असे. म्हटलं सर, म्हणजे मला असं आलं. म्हटलं सर, मैंने पहली बार 80 सॉन्ग्स भी गाए उनके. 80 गाने गाए तुमने, तो तू कैसा गाता है, तो मुझे गा के सुनाओ जरा. तिथेच तिथं हा. तर मग त्यावेळेला मी ते गाणं गायलं. मुसाफिर हू यारो. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना. ते हे गाणं गायल्यावरती ते यार मैं तो जरूर आऊंगा यार, तेरा आवाज क्या बढ़िया आवाज है. मग सर मैं ट्राय करता हूँ, लेकिन आप आएंगे तो मुझे और खुशी होती. तर ते नुसतं म्हणले येतो मी, मग आऊ जाऊ. त्या दिवशी तो दुपारी कार्यक्रम 1 वाजता होता मुंबईमध्ये. आणि मी काय झालं, त्यांच्यावरती पिक्चराईज झालेली 9-10 गाणी तर स्लॉट ठेवून दिला होता तसाच, की ते आल्यावरती त्यांच्यासमोरती प्रेझेंट करायचे. तर सुरू झाला प्रोग्राम. काय, तो आमचा मित्र पण होता युवराज निंबाळकर आणि विनायक रासकर सगळे. आणि 6-7 वाजले तरी काय म्हणजे पत्ताच नाही सरांचा येतोय काय. ते खाल्लं मला मित्र म्हणायचा येणार आहेत. म्हटलं ठीक आहे. आता मी माझ्या त्या टेम्पोमध्ये होतो काय. 8:15 वाजता त्यांचा फोन आला, येतात सर म्हणून. शपथ. आणि ते आले दिग्विजय, 1.25 तास बसले ते माझ्या समोर आणि त्यांच्यावर पिक्चराईज झालेली मी गाणी गाते. ओ माझी रे अपना किनारा, नदिया की धारा है, अब के सावन में जी डरे, रिमझिम तन पे पानी गिरे, मन में लगे आग सी.
अरे अशी गाणी गायला सुरुवात झाली ना, ते हल्लेच नाही, 1.25 तास ते गाणी ते ऐकत बसले होते. आणि ते रेकॉर्ड झालं, म्हणजे लकीली ते रेकॉर्ड नाही म्हणत मी त्याला, ते झालं प्रोग्राम. आशीर्वाद. त्याचा प्राइज डिस्ट्रीब्युशन पुण्यात नंतर 6 महिन्यांनी होता. हो. इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची हो, नोंद हो, झाली. हो. तर त्यासाठी ते पुण्यात आले, नेहरू स्टेडियम, गणेश कला क्रीडा मंदिर, जितेंद्रजी. जितेंद्रजी स्वतः. तर त्यांनी त्यावेळेला स्पीच दिली, ती तुला हो. मी तुला व्हिडिओ पाठवली. हो हो. नहीं है. आप 90 गिनती बोल के देखिए, फंबल कर जाओगे. पर ये 90 गाने सुर पकड़ के एकदम खींच के एक सांस में, और पहला गाना और इनका आखिरी गाना, आप ये नहीं कह सकते कि कौन सा पहला है कौन सा आखिरी है. सेम स्पिरिट, सेम सुर, सेम पकड़. ये कमाल है. वर्ल्ड रिकॉर्ड्स की शान बढ़ जाएगी, क्योंकि वो इनको अवार्ड दे रहे हैं, और मेरी कि मैं यहाँ पे आया हूँ. 90 गाने गाना बोलना आसान है, आप गिनती करेंगे तो आप थक जाएंगे. और मैंने जब इनको पहली बार सुना था, मेरे बम्बई वाले घर में आए थे, तो ऐसे ही बैठे हुए थे, तो उन्होंने गाना सुनाया था मुझे. पता नहीं मेरे किसी दोस्त ने वो गाना वायरल कर दिया. इतना वायरल हुआ, पीपल, हंड्रेड्स ऑफ कॉल्स आई गॉट. लोग पूछते थे कि इनकी ये कौन है, कोई म्यूजिक नहीं, कुछ नहीं, कोई रिदम नहीं, नो बैकिंग, नो म्यूजिक, नथिंग, ओनली हिज प्लेन वॉइस. एंड व्हाट ए ब्यूटीफुल वे ही सिंग्स, व्हाट ए थ्रो ही गॉट. ओनली थिंग ही लैक्स नशीब. नशीब किशोर कुमार सारखं नशीब नाही आहे, पण आवाज किशोर कुमार जैसी है. अभी किस्मत को तो हम पकड़ नहीं सकते, पर मैं इनको हमेशा बोलता हूँ, कोई रोक नहीं सकता आपको. मुट्ठी बंद करने से खुशबू कैद नहीं होती, उसकी महक तो आनी है. अभी नहीं तो कल ज़रूर आएगी महक. और मैं बहुत खुश हूँ कि मैं इनके फंक्शन में आया हूँ, और मेरी इनको बहुत बहुत दुआ है, मेरी बहुत सारी बधाई है. आपकी भी बधाई होगी, और मुझे पूरी उम्मीद है किशोर कुमार भी इनको बधाई दे रहे होंगे. अरे म्हणजे असं ते. आणि जिथं धर्मेंद्रजींबरोबर सर गेले आता, त्यांचाही कार्यक्रम, त्यांचा 80वा वाढदिवस झाला, त्यावेळेला आपण पुण्यात केला होता. हो. गीतो का सफर ऑर्गनाईज. गीतो का आणि ते एक माझं लकील आहे, राजेश खन्ना समोर गायली त्यांची गाणी. झालं, त्यांनी वरनं ऑर्डर आली की काय संपला विषय, ते करावंच लागतं. बेसिकली जितेंद्रजींनी ज्या पद्धतीने तुम्हाला असं प्रेमाने, म्हणजे एक वडील मुलाला कसं प्रेम अरे, देतात, तसं अक्षरशः त्या तेच म्हणलं ना, व्हिडिओमध्ये. इतका भारी माणूस आहे ना, इतका, म्हणजे अरे मराठी काय बोलतात, आपण आडखळू इतके काय स्वच्छ मराठी बोलतात. बापरे. हो. त्यांनी, आम्ही गेलो ज्यावेळी पहिले त्यांना इन्व्हिटेशन द्यायला ना, की त्यांनी माझ्या बरोबर, म्हणजे आम्ही 4 जण होतो, 2.5 तास गप्पा मारत बसले होते. 2.5 तास आमच्या बरोबर. सगळे त्यांच्या गिरगावात राहायच्या चाळीत, तिथपासून सगळ्या त्यांनी गप्पा सुरू केल्या. प्रवास. त्यांनाही असं काहीतरी सांगायला, आणि त्यांनी पाहिलं की हे म्युझिक फील्डमधले चांगले लोक आहेत, आणि त्यांनी मग गप्पा रंगल्या ना. पण त्या 2.5 तासात आम्ही बघितलं, त्यांनी आम्हाला हे खायला घाल, ते खायला घाल, ते खायला घाल. जेवण. ऐक ना, अरे त्यांनी फक्त 2 लाईम ज्यूस पिले फक्त आमच्या समोर. तर आज त्या गोष्टीला किती वर्ष आली, 80-87 वय त्यांचं, अजूनही बघ ना काय फिट आहे माणूस तो. आणि आपण खायला हे खा, ते खा, सगळं खातो असतो रे. इडली सांबार. इडली सांबार. हो तुम्हाला फार आवडतो. हो. रात काय, जे खायचं तर नावच खायचं, आणि खाना और गाना, तब्येत में होना चाहिए, बस. या 2च गोष्टी आपल्याला आवडतात जास्त. तर ते सांगायचं, जितेंद्रजींनी काय म्हणजे मेंटेन आहे तरी. सर धर्मेंद्रजींकडे गेलतो, धर्मेंद्रजी पण लोणावळ्याला नाही, मुंबईला त्यांच्या घरी गेलतो. त्यांच्या घरी त्यांच्याकडे गेलतो, तर ते त्यांना म्हटलं, सर असाचा प्रोग्राम करायचा आहे, तुमचा इंटरव्ह्यू आणि तुमचे गाणे. अभी कौन मेरे गाना सुनेगा, कौन आएगा मेरे गाने सुनने के लिए. म्हटलं, सर आप आके देखो एक बार, बहुत लोक प्यार करते हैं. तुमची पार्श्वभूमी सगळी सांगितली सांगितली त्यांना. हो, मी तुला फोटो पाठवतो, दाखव व्हॉट्सअप. दाखव. तर माझं बुकलेट पाहिलं त्यांनी, माझं सगळी हिस्ट्री पाहिली. ते 1.5 तास त्यांना आम्ही कन्व्हिन्स मोठा हात आहे त्यांचा. अरे माझी 2 बोटं म्हणजे त्यांचा एक बोट. तो फोटो त्यांना मी म्हणलं, अरे अर्धा 1.5 तास त्यांना कन्व्हिन्स करतोय, सर तुम्ही यावं असं. ते काय
मग त्यांना कसं बसं ते अगदी काय त्यांना परमेश्वरानेच बुद्धी दिली. मी तर म्हणतो की चलो आता मैं आधा घंटा रुकूंगा ज्यादा नहीं सर आप 10 मिनिट के लिए आ जाओ. आणि पुण्यात सगळीकडे होर्डिंग वगैरे सगळं फ्लेक्स वगैरे सगळीकडे लागलं. बघितलं. आणि आले सर, त्यांनी पाहिला माहोल. थिएटरमध्ये जेवढं 900 950ची गणेश कॅपॅसिटी क्रीडा यशवंतरावला यशवंतरावला 950ची कॅपॅसिटी, ते ओव्हर लोक खाली बसले खाली बसले. आणि खाली त्याच्यात तिप्पट लोक 2000 लोक बाहेर. ऑडियन्स चान्सच नाही त्यांना. अरे धर्मेंद्र पहिल्यांदा पुण्यात असा लाईव्ह मध्ये येतोय. तो एक मेमोरेबल शो आणि ते माझ्या आले आयुष्यात. आणि अरे अरे ते आले 10 मिनिट गेले रुकूंगा म्हणल्यावर आम्ही इंटरव्ह्यूच घेतला नाही. 2.5 तास नॉन स्टॉप शो गेला. आणि ते किती वेळ थांबले? शेवटपर्यंत होते. अरे काय कमाल म्हणजे. आणि त्यांचं मुलाखत आणि त्यांच्यावर पिक्चराईज झालेली गाणी. अरे खूप काय ते आते हैं लोग जाते हैं लोग पानी के जैसे रेले आते हैं लोग जाते हैं लोग पानी के जैसे रेले जाने के बाद आते हैं यार गुजरे हुए वो मेले यादें मिटा रही है यादें बना रही है गाड़ी बुला रही है सीटी बजा रही है. धर्मेंद्रजी वी मिस यू ऑल. तो पण देव माणूस होता रे. प्रॉपर शेतकरी माणूस होता. शेवटचे त्यांनी 25 वर्ष त्या लोणावळ्याच्या पावसावर प्रॉपर शेती करून काढली. आमचे एक मित्र होते नंदू कोणचे, ते आमच्या बरोबर होते. त्यांनी त्यांच्या शेतातलं टोमॅटो वगैरे काहीतरी भाज्या घेऊन आलेले. हो का? ते इतके खुश झाले. त्यांना धर्मेंद्रजी ते म्हणले ये तुमको कैसे मालूम मुझे पता है. तर ते एकदम धर्मेंद्रजींचे फॅन होते. हा. धर्मेंद्रजींच्या शेतातली सगळं नाही 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 त्यांच्या त्या नंदू खनसे म्हणून मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या त्या शेतात शेतीची भाजी हा प्रेझेंट त्या त्यांना दिवशी. फार आवडलं. अरे इतकं खुश झालं ना. त्यांनी सांगितलं ये नाही म्हणजे सेंद्रिय खतापासून बनवलेला टोमॅटो हा वगैरे. इतके म्हणजे त्यांचा अभ्यास होता त्यावेळी. शेवटपर्यंत त्यांनी ते मातीशी जोडून राहिले बरं का सर. मातीशी कनेक्ट. लाईफ कसं जगता आलं पाहिजे ना ते असं पाहिजे. आता तुमचं वेल्ल्याला पण मस्तपैकी छोटस हो माझ्या वडिलांनी बांधलेलं आहे ते 65 साली. सर एक असा सहज असा गमतीशीर प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही कार्यक्रम करता एवढे मोठे मोठे, आता तर ठीक आहे तुम्ही राजकीय खूप मोठे कार्यक्रम करता, म्हणजे कुठल्याही पक्षातल्या कुठलाही बडा नेता असेल तर त्या बड्या नेत्याच्या कडे जर कार्यक्रम होत असतील तर ते आवर्जून जितेंद्र बुरुकांना बोलतात. मोठे मोठे कार्यक्रम करतात. मग पोलीस वेलफेअर असेल, पोलीस बांधवांसाठी असेल, भगिनींसाठी असेल, सोशल असतील, फेस्टिवल असतील, लग्न असतील, सगळं A to Z तुम्ही कार्यक्रम करतात. त्याच 2004, 5, 6, 7 नंतर जेव्हा तुमचा स्वतःचा ब्रँड आणि बँड चालू झाला गीतो का सफर, आत्ताही तो जोरात आहे आणि कायम टचवूड तो जोरात राहणार, कारण त्या कार्यक्रमामुळे खूप लोकांना रोजगार मिळाला. तेव्हा असं कधी झालंय का सर तुमचे कोणी पैसे बुडवले आहेत का काही असं काहीतरी किस्सा असेल नाव न घेता? नाही नाव घ्यायची वेळ तर अजून तुला सांगतो परमेश्वर कृपेने कधीच नाही झालं. आई शपथ सांगतो कधीच नाही? म्हणजे मी माझ्या संगीत देवतेची शपथ घेऊन अजून एकही पर्सन मला आयुष्यात नाही काय माहिती का. मला बरेच जणांना पण अरे की तू एवढ्या पॉलिटिक्स लोकांची कार्यक्रम करतो तुला पैसे, म्हटलं अरे नाही कधीच नाही आई शपथ. मला अनुभवच नाही असा कधी आला. नेवर नाही. पुण्यात खूप ऑर्गनायझर लोक विचारतात अरे तू यार ह्याचं काम करतो माझे पैसे नाही दिले ह्याचं काम. म्हणलं अरे म्हटलं नाही मला नाही कधी आला. खरंच नाही. 10 वर्ष पैसे न घेता काम केलं म्हणून बहुतेक तुमचे आपण तसंही म्हणू शकू, पण ते खरंच नाही आला. म्हणजे सिंगल पर्सनचं सुद्धा मी नाव म्हणजे आठवडाभर जरी आठवलं ना की अरे आता गेल्या 28-30 वर्षात कोणी आपले पैसे बुडले तर नाहीच आहे कोणीच नाही. आणि बहुतेक असं होणार पण नाही. सर मला एक सांगा, जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा सगळं ठप्प झालं होतं. सगळेच व्यवसाय ठप्प झाले होते. फक्त जे महत्वाचे होते ते चालू होते. पुण्यातील अनेक कलावंत मला नावं नाही घ्यायची, त्यांना अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी पाहिलं. त्याच्यात तुम्हाला न कळत तुम्ही खूप गोष्टी केलेल्या आहेत त्या मला सांगायच्या नाही, कारण दान हे कधी सांगायचं नसतं. त्या काळातली जी परिस्थिती होती, मी गायन क्षेत्रातलं जर कोणी आलं तर मी हा नक्की प्रश्न विचारतो. त्या काळात किट वाटप होत होत्या,
त्या काळात लोकांच्या बँकमध्ये पैसेच नव्हते कलावंतांच्या. मग सर इतक्या वर्ष तुम्ही काम करता, इतके वर्ष तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करता, ठीक आहे, तुम्ही त्याच्यातनं अनेक लोकांच्या मुलांची लग्न झाली आहेत, मुलींची शिक्षण झाली आहेत, पण तुमचे सेव्हिंग्ज होत नाही हे त्या काळात जाणवलं. आणि त्यानंतर एक शिक्कामोर्तब झालं की अरे बाबा कला क्षेत्रात यायचं असेल, ती जी म्हण असते ना की हे बाबा हे काय आपण आपला नोकरी धंदा कर, बिझनेस कर, ते कलाकार होणं काय सोपं नसतं, डोळे असतात ते, असं म्हणतात. आणि त्याला स्टॅम्प पडला सर. ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही म्हणजे आपल्या कलाकारांना म्हणजे आता कोरोनाच्या नंतर म्हणजे मी तर म्हणेल 80% लोकांनी कलाकारांनी आता आपलं सेव्हिंग इन्शुरन्स केलंय? म्हणा हो FDs असतील काय सुरू केल्यात. कारण त्या काळाचा आता जो म्हणजे प्रसंग लोकांवरती आलेत ना, अरे कित्येक जणांनी फ्लॅट घेतलेले विकले, गाड्या घेतलेल्या विकल्या, कित्येक जण गावाला गेले निघून. काय करणार ना, त्याच्यावर जर तुमचं ब्रेड बटर असेल तर तुम्ही जर काहीच कार्यक्रम नाहीत किंवा काहीच इन्कम होत नाहीये तर ते करावं लागणार. त्यात काय म्हणजे सगळ्यांनी बऱ्याचशा जणांनी केलं तर बरेच जण भरडले गेले त्याच्यात. तर ते लोकांनी त्याच्यातनं आता एक बोध घेतला की आता 10 रुपये मिळले ना तर 5 रुपये बाजूला काढून ठेवतात. त्यांना माहिती की याच्यातला 5 रुपयाचा पुढं आपल्या आयुष्यात उपयोग होणार आहे. मुलाबाळांसाठी काही ना काहीतरी. आता ऑल आर्टिस्ट फाउंडेशन म्हणून एक संघटना हो, पुण्यात चालू झाली आहे. चालू झाली. खूप चांगलं काम करतात ते हो. कलाकारांसाठी, सिनियर कलाकारांसाठी, माडातनं घर मिळून देणं वगैरे असं चांगलं काम करतात ते सगळे. आणि असं ते एक संघटना निर्माण झाली त्यामुळे ती ऑल आर्टिस्ट फाउंडेशन. आणि खूप महाराष्ट्रात जवळजवळ आता त्यांचे 2,500 ते 3,000 कलाकारांची ती संघटना येऊन हो, संघटना झाली. हां मग ते हे त्याच्यामुळेच झालं ना की कळून चुकलं की आता एकी झाल्याशिवाय. आणि सरकार पण आत्ताचं चांगलं मदत करत आहे चांगला. चंद्रकांत दादा पाटील असतील हे कलाकारांना तर अगदी बॅकबोन झालेत आता. अरे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आणि ते बॅकबोन म्हणजे ते कुटुंब प्रमुख आहेत. कुटुंब मुरली अण्णा अक्षरशः. कुटुंब प्रमुख झाले. हो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आत्ताची जी सत्ता आहे का आत्ताचं जे सरकार आहे ते खूप जास्त पद्धतीने खूप सारे दरवाजे ओपन करत आहे. आणि सांस्कृतिक मंत्री आता तुम्हाला माहिती सांस्कृतिक कार्यक्रम किती सुंदर पद्धतीने होतात. दादा मला तुम्हाला एक बोलता बोलता असा प्रश्न आठवला की हे सगळं करत असताना तुम्ही गायन करता, म्हणजे मला एक तर तुमचं म्हणजे आम्हाला सगळ्यांना नवल वाटतं की जितेंद्र दादांकडे पाहिल्यानंतर एवढं सिम्प्लिसिटी, म्हणजे ते एवढे सिम्पल राहतात, एवढं सगळं फेम नेम त्यांच्याकडे आहे तरी ते 2 व्हीलरच वापरतात. आता हे आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे की दादा काय एवढं 2 व्हीलरवर प्रेम आहे, 4 व्हीलर काय वापरत तुम्ही? पुण्यात तू 4 व्हीलर अहो आत्ताचं नाही हो, मी तुम्हाला तुमच्याकडे 4 व्हीलर असूनही तुम्ही 2 व्हीलर वापरता म्हणजे का? तेच सांगतो का मला आवडती two wheeler? घाई आणि म्हणजे आता आपली वेळ कितीला ठरली ते मी कितीला आलो. 15-20 मिनिटं उशीर आहे. ते कार घेऊन आला ना तर 1.5 तास उशीर होईल मला तुझ्याकडे यायला. हो का? हो मग अरे ट्रॅफिक काय झालंय, मी आता धायरीला राहायला आलोय, धायरीवरनं तुझ्या इथे यायला प्रतिज्ञा मंगल करायला पाहिजे. 4 व्हीलर 1 तास लागेल. हो ना, actually. हा मग तेच ना, मग ते आणि मला खूप वैताग होते रे 4 व्हीलर चालवायचा. पण ते तुमच्या गेअर टाका. घरातले म्हणतात की नाही हो, तुम्ही काय म्हणतात two ना, अरे, wheeler, खूप four वेळा wheeler म्हणतात. काय म्हणतात? अरे की अहो ती गाडी आहे खाली, ती घेऊन जा तरी, एवढं लांब जायचं. आता तरी मी जर्किन बिरकिन वापरलं नाही तर पूर्वी जर्किन वगैरे काहीच वापरत नव्हतं माहिती का. एकदा म्हणजे अभिमानाने किंवा कौतुकाने सर, नाही पण तुम्ही आता गाडी लावताना त्या काळी हेडफोन पण हेडफोन आता सुद्धा अरे हेडफोनच हे माझे गुरु आहेत हे माझे हेडफोन. सारखं काहीतरी ऐकत असतो मी खूप ऑलवेज गाडीवर जाताना. फोन आला तर घेता येतो लगेच. तू सांग कार चालवू लागला तुझा फोन आला दिग्विजयचा. आता काय करू मी, गाडीला फोन घ्यायचा. पर ते पोलीस आता काय कॅमेरे बसवलेत, ते कशाला द्यायचं, गाडीवर आपलं मस्त हेडफोन लावायचं बेस्ट. सर, किशोरदांची जेव्हा तुम्ही गायन सेवा करता का गाणी गाता, इतके मोठे मोठे कार्यक्रम करता, तर संपूर्ण तुमच्या नसानसामध्ये किशोरदा आहेत, किशोरदा आहेत, किशोरदा आहेत, किशोरदा आहेत, किशोरदा आहेत, म्हणजे कुठेही पहा किशोरदा असेल. असा अनुभव आलाय की कधी त्यांचं गात असताना, म्हणजे काही लोकांना अनुभव येतात की अनेक फिल्म डिरेक्टर्स असतात आणि जे ते ज्यांना गुरु मानतात, तर आपण म्हणतो ना साक्षात्कार होतो, असं कधी घडलंय का तुमच्याबरोबर? मी आहे ना 4 ऑगस्ट आणि 13 ऑक्टोबरला ज्या वेळेला वाईट कार्यक्रम जाणवल्यात करतो का? हा त्या दिवशी तर माझ्या बरोबरच असतात. आयुष्यभर सांगतो मी तुला. हा कोणी मला प्रश्न विचारला नाही पण मी तुला सांगतो. मी मुद्दाम तर विचार त्या दिवशी आहे ना, म्हणजे काय मला माहिती नाही, भूत ते किशोर कुमारचं माझ्या अंगात संचारत होते. म्हणजे असतातच त्या दिवशी माझ्याबरोबर. आणि इतर कार्यक्रम सुद्धा मी आहे ना ऑडियन्स मध्ये बघत असतो. मी कधी तू कार्यक्रमाला हो, मी आला असेल तर मी कधी ऑडियन्सकडे बघून गात असतो आणि ऑडियन्सकडच्या मी चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघत असतो की अरे
ह्या माणसाला किती गाणं आवडतं, त्या माणसाला किती आवडते, आणि प्रत्येक त्यांचे माणूस- एक्सप्रेशन आणि त्यांच्यात मी बघत असतो की अरे हा आपला परमेश्वरच बसला जवळ. वा. मग याला आनंद द्यायचा, बास एवढं करायचं. आणि मला जेवढं येतं ना तेवढं 100% द्यायचा प्रयत्न करतो मी. म्हणजे मी सगळ्या कलाकारांना सांगेल मी की तुम्ही आहे ना, तुमच्याकडे जेवढं आहे ना कला, प्रामाणिकपणे त्या समोरच्याला उगीच चोरून काय ठेवू नका, रिझर्व्हर राहू नका. मग काय होतं, मग आपण ते कडेकडा 2 वाघ कडेला ठेवल्यासारखं गायचं, ओ मेरे दिल के चैन, असं जर गायलं तर काय संपलं ना. म्हणजे मी तर किती आनंद घेतोय, मग काहीच नाही, झिरो. समोरचा काय आनंद घेणार तुमचा. फ्रीलान्स गा, एकदम मस्त चांगल्या पद्धतीने गायचं, असं मला वाटतं की प्रत्येकाने एक 100% द्यायचा प्रयत्न करला, मग ते लोकांना आवडतात. म्हणजे आपण जर 100% द्यायचा प्रयत्न केला ना तर लोकांना ते कुठं 50-60% पर्यंत अगदी पोहोचतो. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे सर. असं माझं मत आहे, माझा अभ्यास. agree. मे बी मी चुकीचा असेल, नाही, पण नाही, मी agree. असा स्टडी केलाय माझा. नाही पण ऍग्री हा. पण 4 ऑगस्टला दिवशी 4 ऑगस्टच्या दरवेळेस ते हो, व्हायब्रेशन अरे. तुमच्यासोबत असते. अरे तू आता घरी ये कधी एकदा, माझ्याकडं बेडरूम मध्ये किशोर कुमारांचा फोटो आहे. उठल्या उठल्या पहिलं दर्शन असतं. हा, क्या बात आहे सर, क्या बात आहे. म्हणजे अरे गुरुच आहेत रे. जरी त्यांना मी समोरासमोर कधी भेटलो नसतो तरी गुरु मानलेच ना. आहे गुरु, ते गुरुच आहेत. आणि तू बघ ना कसला मॅनली व्हॉइस आहे त्यांचा. अरे कुठल्याही हिरोला कुठलंही गाणं त्यांचं बघ, आणि कुठल्याही कसलं एक्सप्रेशन प्लेबॅक सिंगर्स काय असतं त्यांच्याकडं, ते आपलं जिवंत उदाहरण आपण पाहिलं ते. मी बघतो मराठी मधले, हिंदी मधले मोठे मोठे नट, नट्या, अभिनेते, मोठे मोठे दिग्गज कलावंत जितेंद्र बुरुकांचे खूप प्रेमाने फॅन्स आहेत. कारण त्यांना त्याच्यात अनेक तुम्ही सगळ्यांचे फोटोज पाहिलेत, या माध्यमातून मी तुम्हाला फोटोज दाखवेन. सर मला तुम्हाला एक अजून विचारायचं आहे. दुर्दैवाने आत्ता सगळं तुमच्याशी बोलत असताना मला कळालं की जितेंद्र बुरुकांची स्पर्धा कोणाशी नाही तर ती स्वतःची स्पर्धा आहे. तुमची स्पर्धा ही तुमच्या सोबतची आहे, स्वतःची आहे. पण सर आत्ता असं नाही राहिलं. अजूनही मला नावं नाही घ्यायची, पण अजूनही असे आपल्या बरोबरचे काही कलावंत आहेत, विविध क्षेत्रात पण असतील, पण या गायन क्षेत्रात अजूनही मागून बोलणं पुढून बोलणं, मागून बोलणं पुढून बोलणं, आणि त्याच्यात त्यांचा वेळ जातो आणि त्याच्यातून निष्पन्न काहीच होत नाही. नाही, मी याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे कोणीच म्हणजे सगळ्या क्षेत्रात आहे अरे. म्हणजे आपल्या गायन क्षेत्रात असं नाही, किंवा पॉलिटिक्समध्ये, सगळ्या राजकीय क्षेत्रात. म्हणजे त्यामुळे ते काय दुर्लक्ष, किती लक्ष द्यायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं. बरोबर आहे. हे बघ, तुला मला वडिलांनी सांगितलेलं आहे, बैलगाडी असते ना, बैलगाडी, बैल ओढत असतात, बरोबर आहे ना. बरोबर, आणि त्याच्या खालनं कुत्रं सावली म्हणून चालत असतं. त्या कुत्र्याला काय वाटतं, मीच बैलगाडी ओढते. एक्झॅक्टली. त्यामुळे बैलाला माहिती आहे बैलाचं काम काय आहे. बैलाने बैलाची गाडी ओढायची, बस. आता जे नवोदित मुलं म्हणजे गायन क्षेत्रात येत आहेत, मुलं आणि मुली, त्यांच्यासाठी तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? नाही संदेश बिंदेश देणार मी काय एवढं हे नाही नाही, सर, पण कारण मी तुम्ही इतक्या माझा वर्षापासून एक बँड, कारण तुम्ही लोकांना धरून चाललात सर, टीमवर्क आहे मोठं. नाही, मी तुझा प्रश्न म्हणजे मी तेवढा मोठा तर नाहीच आहे, पण मी आता विचारला म्हणून मी तुला सांगू शकतो, किंवा श्रोत्यांना किंवा रसिकांना किंवा नवीन कलाकारांना सांगू इच्छितो की कलेचा माज फक्त करू नका. तुम्ही कुठल्याही स्टेजला काम करा, ग्राउंड लेवलला, त्याच्यात थोडं वर जा, त्याच्यात थोडं वर जा, हिमालयावरती जा, पण कलेचा माज हा आयुष्यात कधीही करू नका. कलेबरोबर राहायला शिका. कलेपेक्षा तुम्ही मोठं व्हायला गेलात ना, संपलं, जास्त काळ टिकत नाही. खूप मोठी मोठी उदाहरणं आहेत, कलेपेक्षा मोठी व्हायला गेलेत आणि डायरेक्ट जमिनीवर राहिलेत, आणि तिथनं परत ती कधीच आयुष्यात उठली नाहीये. तर विनंती करतो तुम्हाला, कलेपेक्षा मोठं होऊ नका. प्रामाणिकपणा कला आपली समोर सादर करा. भले तुम्ही चित्रकार असताल, गायक असताल, वादक असताल, साहित्यिक असताल, जे येतं ते प्रामाणिकपणे द्यायचा प्रयत्न करा. आणि उगीच हे करू नका, त्याचा भाऊ करू नका, मी हे मी ते असं काही नाहीये. जे आहे ते समोरच्याला सगळं कळतं. तुमच्या कला सुरू झाली की सगळ्या लगेच कळतं. पहिला शब्द उच्चारला की लगेच कळतं. त्यामुळे लोक कांचन झाले अरे खूप आता म्हणजे तर ते लोकांनी, ते कलाकारांनी, सगळ्यांनी याचं भान ठेवा. हे छान. आणि रसिक श्रोते, मायबाप आपल्या समोर इतके भारी असले तर ना, ते सगळे जाणकार असतात. हा, खरंच सांगतो तुम्हाला ते. आणि काय काय जण, अरे आज मी चुकतो, मी काय असं काय परमेश्वर नाहीये, मला येऊन सांगतात, अहो ते दादा ती जागा हा, अरे मग
100% आणि सांगायलाच पाहिजे. अरे ते आपलं कान पकडायला Learning कोणतरी असतं. पाहिजे ना. लर्निंग असतं. कान नाही तुझा पकडला लहानपणापासून समजा कोणी, बरोबर आहे ना. ते पोरं वायतच होतं ना हो मग. हो हो लर्निंग मग आणि पाहिजे तर ते तसं. आपली म्हणे निंदकाचं घर असावं शेजारी. शेजारी. तसं आहे, कोणतरी असं कान टोचायलाच पाहिजे. नाही तर तो पतंग असा हवेत उडतो ना, शाळेला वाटतं मी लय भारी. तसं काही नसतं. जीवनात कारण लाईव्ह शो मध्ये ह्या चुका कसं आहे, अखंड 3 तास प्रोग्राम 19-20 होऊ शकतं ना, होतं ना. पण ते नाही व्हायला नाही पाहिजे. झालं तेच पाहिजे. सांगतोय, ते व्हायला नाही पाहिजे. एवढं परफेक्शन पाहिजे. बरोबर आहे. सॉरी, तू आता प्रश्न नाही, विचारला बरोबर आहे. म्हणून मी म्हणजे तुला तुमची सजावट खरी इथे वाचली पाहिजे आणि इथे असली पाहिजे. हा. कारण हे सगळं तुमचं चाललं पाहिजे व्यवस्थित. सर मला या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा व्यवसाय आहे. आता तो तुम्ही गायन आणि शोज मध्येच असता. ह्या सगळं करत असताना तुम्ही केवढा वेळ तुमच्यासाठी आणि तुमच्या हेल्थला देता हे जरा मला सांगा. आईला तुला डेंजर प्रश्न विचारला. मग म्हणजे आता मी वहिनींकडून एक प्रश्न नाही विचारला. नाही 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 अरे म्हणजे तुम्ही काय व्यायाम काय याच्यावर करता? खूप डिबेट नाही ना आता. अरे हा, नाही हे काही होत नाहीये मला, व्यायामच काय होत नाही. पण आता मी सुरुवात केली. तर चालणं होतं का? चालणं तसं रोज चालणं होतं माझ्याकडे तसं, पण त्या चालण्याला अर्थ नाही. व्यायामासाठीच चालणं पाहिजे, भले ते अर्धच असेल, पण ते तसं होत नाही. आता वेळ काढणं होत नाही, पण मी आता सुरू केलंय. पण तुला पुढच्या 6 महिन्यात दिसेल आपण नक्की. मग चालणं 100. सुरू करणार आहात. हो. वहिनी दादा म्हटलेत की चालणं सुरू करताय. नाही नाही मी ते तुमच्या तिच्यामुळे सुरू केलंय. हो ना, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते नक्की. तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सरांनी मला सांगितलेलं आहे की आता ते चालायला जाणार आहेत आणि 6 महिन्यात जितेंद्र हा, म्हणजे तसे नाही. जितेंद्र कपूर. जितेंद्र बुरुक तुम्हाला परत एकदम अजून हेल्दी दिसतं. हसणं हे खूप चांगली काय म्हणतो त्याला, हसल्यानंतर माणूस अजून चांगले वाईब्स त्याला त्याला मिळतात. तुम्हाला कधी वाटलं होतं का तुम्ही माझ्या शोला याल? नाही नाही ना, खरंच नाही. मी आता असा हा इंटरव्ह्यू 2-3 इंटरव्ह्यू झालेत माझे, नाही असे नाही, पण ते असे कॅमेऱ्याकडे बघून आणि असं. पण ते हा असा इंटरव्ह्यू एकदम मस्त, मजा वाटते मला. आनंद. आणि अरे म्हणलं था मग तुम्ही कुठलं पहिलं गाणं गायलं, मग तुमचं हे कुठं हे हे असे ठीक आहे. पहिलं गाणं आता ते आहे, आठवणी आहेत त्या काही, पण हे अशा डिस्कशन. माझी सरांबरोबरची खूप जुनी आठवण आहे आणि एक जुना सहवास आहे. मी सरांना 2004 ते 5 पासून ओळखतो. तेव्हा मी तुमच्याकडे अप्पू राजा करायचो आणि सरांनी मला खूप कार्यक्रम दिले. काय राव गारे दिवस होते ऍक्च्युली ते. आज पाय बांधून बसणार होतो, पण ते शक्य नाही होत. नाही 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 रे, हे पण मला तुम्ही खूप मी नाही, बरं झालं उलट तू त्या वेशात नाही बसला, कारण आपला माझ्या इच्छा होती, हा पण नंतर म्हटलो की तुम्ही म्हटलात ना कलेपेक्षा मोठं नाही नाही व्हायचं. तू त्या दिवशी तेव्हा तुला एक एक्सक्लुझिव्हली प्रोग्राम करू आपण करू ना त्यासाठी. सर. तुला ज्यावेळेला वाटेल ना. जेव्हा तुम्ही 6 महिन्यानंतर तुम्ही चालायला सुरुवात करा आणि मी 6 महिने 6 महिन्यानंतर सुरुवात नाही करणार मी. 6 महिन्यानंतर हा करूयात. हा त्यावेळेला करू. हा. वहिनी, धाक. आमच्या एक शोचा टास्क आहे, तुम्हाला देतो. हा सगळ्यांनी केलेला आहे. हा आहे फोन. या फोनमध्ये कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नाहीये. या फोनमध्ये सिम कार्ड नाहीये. हा फोन मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला ज्याच्याशी बोलायचंय का बोलणं राहून गेलंय त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. कोणालाही लावू शकता, वस्तूला लावू शकता, माणसाला लावू शकता. कोणाला लावायचं त्यांना लावायचं. ही संधी खूप मोठी असते, ही मिळत नाही. तर ही संधी चालून आली आणि हा फोन तुम्हाला कोणाला लावायचा तुम्ही लावू शकता. अरे बापरे, कोणाला लावू? मला माहिती आहे कोणाला लावणार आहात. कोणाला लावतोस? मी नाही सांगणार. पण ते डिस्कशन फोनवर. फोन लावलाय आणि तुम्ही बोलायचंय. आमच्याकडे खूप जण आले, त्यांनी कोणाकोणाला फोन लावला. खूप जण, खूप विविध लोकांना फोन लावला. तुम्हाला त्यांना हेलो किशोरदा, नमस्ते. हाँ, मैं पुणे से बोल रहा हूँ, जितेंद्र बुरु. प्रणाम. आप मुझे नहीं पहचानते, लेकिन तुम हमारे गुरुदेव हो. आपके गाने गाते हैं, हम ट्राई करते हैं, अच्छा गाने की कोशिश करते हैं. आप जैसे तो नहीं गा सकते. हाँ, अमित जी के साथ मैंने 4-5 प्रोग्राम किए हैं. हाँ, सुमित जी भी आए थे. हमारे एक दोस्त है मकरंद पाटनकर, उनके साथ आए थे. नंदू जी बेलोलकर, उन्होंने भी बुलाया था अमित जी को. तो हमारा दुर्भाग्य रहेगा कि आपसे मुलाकात नहीं हो पाई, लेकिन हम आपको हर रोज हर समय
हर घंटे आपको याद करते हैं, आपके गाने गाते हैं, लोगों को अच्छा सुनने के ट्राई करते हैं। और आज ये दिग्विजय ने आपको फोन लगाने को बोला। हाँ गुरुदेव प्रणाम। थैंक यू धन्यवाद। क्या बात आहे. आम्हाला वाटलंच होतं की तुम्ही त्यांना फोन करा. बघा तुमची इच्छा पूर्ण झाली या मार्फत. सर तुम्ही मोकळ्या गप्पा ह्या चॅनलमध्ये आलात आणि खरंच मोकळं बोललात. मला तुमच्याकडून खूप जास्त सकारात्मक ऊर्जा जाणवली आणि खूप सकारात्मक पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी मांडल्या. तुम्हाला माहित नाही सांगतो आपल्याला 1.5 तास झाला. आपण 1.5 तास काय बोलतो? 1.5 तास झाला? 1 hour बापरे. 30 minutes आपल्याला झाले. आणि आपण हे बोलत असताना तुमचं लहानपणापासून तर तुमचे कॉलेजच्या दिवसातनं तुम्ही 10 वर्ष फ्रीमध्ये गायलेलात आणि आत्ताची जितेंद्र गुरु. अशी कुठली गोष्ट आहे जाता आता विचारायचं, अशी कुठली गोष्ट आहे की ती तुम्हाला पूर्ण करायची राहिली आणि ती तुम्हाला करायचीच आहे? बहुतेक मी आतापर्यंत जे आहे ना, आजचा या क्षणापर्यंत मी खूप आनंदात आहे. वा. काही अशी इच्छा नाही की तो एक आयडिया देत राहतो, तसं इम्प्लिमेंट करत राहतो. दादा थँक्यू व्हेरी अरे, मच. thank you, तुम्ही या दिग्विजय. कार्यक्रमाला आलात आणि इतक्या सुंदर पद्धतीने आपण मोकळ्या गप्पा मारल्यात. आणि जितेंद्र बुरुक हे लोक पाहतातच, पण आज जितेंद्र बुरुकांना गाताना नाही तर बोलताना ऐकता आलं आणि त्यांचे छोटे छोटे पैलू आम्हाला कळाले. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काही चुकलं असेल तर क्षमा. आमचं काही चुकलं आणि आज इथं मला बोललं तर खूप खूप आनंद वाटला. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. भेटत राहा. आणि त्यावेळी अख्खा महाराष्ट्र किशोरदा म्हणून ओळखतो, त्यांना किशोर कुमार म्हणून ओळखतो. पण जितेंद्र भ्रुक यांचा आवाज त्यावेळी तुम्हाला पाहायला मिळत ह्याच्या पुढच्याच सिनेमात. आणि जाहीर शब्द दिलाय सगळ्यांसमोर. दोन्ही संगीतकार काय पाहिजे तुमची पण दादाची